नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा क्रमांक आहे मित्रांनो 4, ज्यामध्ये मित्रांनो आपण TCS पॅटर्न आधारित कारागृह विभाग भरती 2024 साठी मित्रांनो मराठी व्याकरण या विषयामधील काही आपण अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि मित्रांनो, या स्वरूपाचे प्रश्न जे आहे तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार असतील, त्यामुळे प्रत्येक हा प्रश्न आपल्या व्हिडिओमधला महत्त्वाचा आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून। व्हिडिओला शेवटपर्यंत आणि मित्रांनो काळजीपूर्वक पहा। पाहूया मित्रांनो आपल्याच्या या भाग 4 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तसेच तुम्ही मागील जर व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तिथून संपूर्ण काही मित्रांनो व्हिडिओज पाहून घ्या, ज्यामध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर देखील एनालिसिस केलेलं आहे। तर पाहूया भाग 4 मधील महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे मित्रांनो, विपिन या नावाचा समानार्थी शब्द ओळखा। तर विपिन या नावाचा समानार्थी शब्द, तर परीक्षा दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर परीक्षामध्ये आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी हे फिक्स आहे मित्रांनो, जे की विचारलं जाणार असणार असेल। म्हणजे की 2-2 समानार्थी किंवा 2 विरुद्धार्थी असे एकूण मिळून तुम्हाला 8 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठीचे प्रश्न 100% मराठी ग्रामर मध्ये विचारले जाऊ शकतात। तर विपिन या नावाचा समानार्थी शब्द काय होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की अटवी असा जो आहे विपिन या नावाचा थोडक्यात समानार्थी शब्द होतो। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, 3 रस्ते एकत्रित येतात ती जागा डॅश या शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की तट असं जे आहे ते म्हटलं जातं जेव्हा 3 रस्ते एकत्रित येतात, ती जागा तट या शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 3 असा आहे, झावळ्या या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्दसमूह निवडा। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की नारळाच्या झाडाची पाने असं जे आहे त्याला म्हटलं जातं। त्यानंतरचा प्रश्न 4 असा आहे, 50 या शब्दाची जात ओळखा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, विशेषण या शब्दाची जात होणारी असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा पुढील, खालील शब्दांपैकी भाववाचक नाम ओळखा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की पौरोहित्य हे जे आहे जे की भाववाचक नाम असणार असेल। तर तुम्हाला शब्दांच्या जातीविषयी जर बेसिक मध्ये डिटेल माहिती हवी असेल तर या संदर्भात मित्रांनो आपला जो की एक व्हिडिओ स्पेशली मराठी ग्रामर आधारित एक सिरीज उपलब्ध आहे, त्यामधले जर तुम्ही व्हिडिओ पाहून घेतला ज्यामध्ये आपण समास कव्हर केलेला आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा, हे संपूर्ण काही आपण कव्हर केलेलं आहे। तर तुम्ही ते व्हिडिओज पाहून घेतला तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देखील पाकताक्षणी मित्रांनो देता येतील, त्यामुळे ते नक्की पाहून घ्या, अतिशय बेसिक साठी ते महत्त्वाचं आहे। त्यानंतर प्रश्न 6वा असा आहे, पुढीलपैकी विरुद्ध शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे? तर चुकीची जोडी म्हटलेली आहे विरुद्ध शब्दांची। तर या टाईपचा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की बहुसंख्य विरुद्ध असंख्य ही जी आहे जोडी चुकीची आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होईल। त्यानंतर प्रश्न 7वा आपला, एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात चरणांती आले की तेथे कोणता अलंकार येतो किंवा होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की यमक असं जे आहे त्याला म्हटलं जातं। त्यानंतरचा 8वा प्रश्न, पुढीलपैकी करुणरूपी वाक्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, माझे वडील आज परगावी गेले, हे जे आहे जे की करुणरूपी वाक्य होते। त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, त्याच्या घरावर कौले आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की वर हे जे आहे या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आहे। त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता? ही पहा बस आली ह्या वाक्यातील काळ, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की रीती वर्तमान काळ असा होणारा असेल। ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल। तसे मित्रांनो तुम्ही अजूनही कारागृह विभागासाठी आपले मित्रांनो TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स घेतला नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या। त्यामध्ये आपण परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही A to Z आपण अभ्यासक्रम कव्हर केला आहे। जर तुम्ही ते मिळवलात तर तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही क्लासेस लावण्याची गरज नाही, तुम्ही त्याच्या आधारे देखील येणाऱ्या तुमच्या कारागृह विभाग भरतीमध्ये चांगले गुण मित्रांनो तुम्ही मिळवू शकता। तसेच तुम्हाला मिश्रक या पदाकरिता जर मित्रांनो तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही हवा असेल तर तुम्ही आपल्या सेलरशी सांगा मित्रांनो की आम्हाला मिश्रक या पदासाठी टेस्ट सिरीज नोट्स व टेक्निकल हवा आहे, तुम्हाला ते देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार असेल। आणि सर्व काही एक्झाम दृष्टिकोनातूनच आहे आणि परीक्षा दृष्टिकोनातूनच सर्व महत्त्वाचं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि बराच काही अभ्यासक्रम मित्रांनो त्यामध्ये मागील प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा एनालिसिस देखील त्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे, त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही परीक्षेपूर्वी नक्की मिळवा आणि मित्रांनो चांगल्या तयारीला तुम्ही लागू शकता। त्यानंतर पाहूया आपला पुढील प्रश्न क्रमांक 11वा,
पुढीलपैकी कोणता शब्द हा नपुसकलिंगी नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की शाळा हा जो आहे नपुसकलिंगी नाही. तर तुम्हाला जर मिळवायचं असेल आपलं स्टडी मटेरियल नोट्स टेस्ट सिरीज तर सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे सेलरची, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला मिळवता येणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 12 आपला, दाम या शब्दाचा मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर जे की 3 हिंदीमधलं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न जो की प्रश्न 13वा असा आहे, पूर्ण भूतकाळ खालीलपैकी कोणत्या वाक्यात आढळतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पाहुणे येऊन गेले होते. या वाक्यामध्ये जे आहे पूर्ण भूतकाळ आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 14वा, महोत्सव या संधीचे खोड कोणत्या प्रकारे होते? तर संधी विग्रह आहे थोडक्यात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की महा अधिक उत्सव या प्रकारे होणार असेल. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 15वा आपला पुढील, वस्तस म्हणजे तोंडातील कोणता भाग? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 टाळूच्या दातांकडील फुगीर व खरखरीत भाग. ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 16वा, ते गुरुजी चिडखोर आहेत त्या वाक्यातील विधानपूरक कोणते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 चिडखोर हे जे आहे विधानपूर्वक होणार असेल. जर तुम्ही आपलं ई बुक्स मटेरियल सर्व काही मिळवून घेतला तर त्यामध्ये तुमचं मराठी ग्रॅमर हे मित्रांनो परफेक्ट होऊन जाणार असेल. त्यामध्ये आपण सर्व काही टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. त्यानंतरचा 17वा प्रश्न, क्रियापदाचा अर्थ त्या दृष्टीने क्रियापदाच्या पुढील वाक्यातील प्रकार सांगा. आता पाऊस थांबावा. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की विद्यार्थी विधानार्थी असं थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 18वा आपला, पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. तर या वाक्यातील आपला अलंकार ओळखायचा आहे, सुपारी खाल्ल्याने प्रत्यक्ष सुपारी दिली असा अर्थ होत नाही. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की श्लेष अलंकार या ठिकाणी याचा होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न 19वा, पुढील वाक्याचा काळ ओळखा. तर मधु लाडू खात असे. तर काळ ओळखायचा या वाक्यातील. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की रीती भूतकाळ होणार असेल. त्यानंतरचा 20वा प्रश्न, पुढीलपैकी सामासिक शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की ग्रंथकार. त्यानंतरचा 21वा प्रश्न, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की रंगनाथ पठारे ही समिती नेमली होती. त्यानंतरचा 22वा प्रश्न, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की मराठी ही अभिजात भाषा नाही. त्यानंतरचा 23वा प्रश्न, बोली भाषा लवचिक व बदलक्षम असते तर लेखी भाषा ही स्थिर व ताठर असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पूर्ण विधान बरोबर आहे. त्यानंतरचा 24वा प्रश्न, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भाषा ही मिळालेले एक सर्वात मुख्य साधन आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न, काही काळ मराठी भाषेला मुरुड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती. तिला डॅश लिपी म्हणतात. तर कोणती लिपी म्हणत असत तिला? त्याला उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की मोडी लिपी असं त्याला म्हणत असत. तर ऑप्शन नंबर 4 हे याचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते जे की मराठी ग्रॅमरमधले पाहिलेले आहेत आणि या स्वरूपाचेच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये असणारे असतील. आणि जर तुम्हाला A to Z अभ्यासक्रम हवा असेल TCS पॅटर्न आधारित कारागृह विभाग परीक्षामध्ये सक्सेस होण्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि मित्रांनो तुम्हाला सर्वासाठी प्रश्न संधी देखील त्या ठिकाणी मिळणारा असेल. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.